नमस्कार मित्रांनो, माझी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे स्पर्धा परीक्षेचं मानसशास्त्र. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मानसशास्त्र समजून घेणं हा तेवढाच कळीचा मुद्दा आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर ती एक मानसिक लढाई सुद्धा आहे. म्हणूनच यश मिळवण्यासाठी तुमचं मानसिक बळ, समज आणि दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा असतो. स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये आपण सकारात्मक असणं जास्त गरजेचं असतं. आता हे पुढे आपण काही स्लाइड्सच्या माध्यमातून माहिती करून घेऊ. त्यातला पहिला मुद्दा आहे परीक्षेचा मानसिक ताण. बहुतेक विद्यार्थी अभ्यास तर भरपूर करतात, पण परीक्षेचा मानसिक ताण सहन करू शकत नाहीत. हा ताण काही वेळा इतका वाढतो की त्याचा अभ्यासावरही परिणाम होतो. या ताणाचं मुख्य कारण असतं ते म्हणजे भीती, अपयशाची चिंता आणि इतरांशी तुलना. आता यावर उपाय काय? तुमचं वेळापत्रक तुम्ही ठरवलं पाहिजे. दररोज थोडा वेळ ध्यान म्हणजेच मेडिटेशन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःवर विश्वास असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा फोकस आणि डिस्ट्रॅक्शन. आजच्या या डिजिटल युगामध्ये फोकस म्हणजेच एकाग्रता टिकवणं हे खूप मोठं आव्हान आहे. मोबाईल, सोशल मीडिया, सतत येणारे नोटिफिकेशन्स हे सगळं तुमचं लक्ष विचलित करू शकतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. आता यावर उपाय काय? पोमोडोरो टेक्निक वापरा. म्हणजेच काय, 25 मिनिटं अभ्यास करायचा आणि 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. मोबाईलला स्टडी टाईममध्ये एरोप्लेन मोडवर ठेवा किंवा शक्यतोवर बंदच ठेवा आणि अभ्यासाचं ठिकाण हे शांत आणि प्रेरणादायी ठेवा. सेल्फ मोटिवेशन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. खूप वेळा वाटतं की मी हे करू शकतो का? इतक्या स्पर्धेत माझं काय होणार? ही नकारात्मक विचारसरणी तुमच्या आत्मविश्वासाला कमजोर करते. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारीच्या काळामध्ये आपण नेहमीच सकारात्मक असणं गरजेचं आहे. आता काय करावं? यावर उपाय काय असला पाहिजे? दररोज सकाळी स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोला. मी सक्षम आहे. मी मेहनतीने यश मिळवणारच आहे. लहान यशाचं कौतुक करा. प्रेरणादायी गोष्टी वाचा आणि चांगल्या लोकांमध्ये राहा. याने तुम्ही सकारात्मक राहाल. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे मानसिक आरोग्याची काळजी. स्पर्धा परीक्षा ही मॅरेथॉन आहे. ती 100 मीटरची शर्यत नाही. त्यासाठी फक्त अभ्यास नव्हे, तर मानसिक आरोग्य हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य हे टिकवून ठेवणं ही आपली प्राथमिक आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. आता यासाठी काय केलं पाहिजे? आठवड्यातून 1 दिवस नो स्टडी डे ठेवा. आवडती गोष्ट करा. संगीत, लेखन किंवा थोडीफार विश्रांती घ्या. झोपेचा दर्जा उत्तम ठेवा. दररोज किमान 6 ते 8 तास ही झोप आपल्या शरीराला आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यास फक्त पुरेसा नाही. योग्य मानसिकता, धीर आणि सातत्य हाच यशाचा खरा मंत्र आहे. आणि हेच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवणार आहे. म्हणून अभ्यासासोबत तुमचं मनोबल मजबूत ठेवा. कारण जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो, तोच जगावर विजय मिळवू शकतो. म्हणूनच मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये सकारात्मक राहणं आणि स्वतःची मानसिकता सकारात्मक ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अभ्यास करताना मानसिक ताण कसा हाताळता आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.